नमस्कार, मी सूर्यकांत मांडे डोंबिवलीवरून बोलतोय. डोंबिवलीवर राहिला आहे. मला वाटतं सगळ्यांच्या वतीने सरच जास्त बोलले, त्यामुळे शिल्लक काय राहिलेलं नाही आहे. तरी पण एक मला खूप सरांचे आभार मानायचे वाटतं की सरांनी खूप असं ज्ञान चांगलं दिलं आम्हाला. आणि गेली 4 वर्षापूर्वी मी हे बॅच करणार होतो ॲक्च्युली, पण मला काही कारणास्तव करता नाही आली. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये नाही करता आले आणि नंतर माझा फंडही कमी होता आणि माझा एक इश्यू झाला, माझा मुलगा ऑफ झाला, त्यामुळे मी करू शकलो नाही. तरी पण मला कुठे ते पैशाची कमतरता भासत होती, ती मला पैसे कुठे कमवायचे. तर मला एकच माध्यम माझ्याकडे, आता माझं एज आता 62 रनिंग आहे. तर म्हटलं मला पैसे कमवायचे, तर दुसरं काही सोर्स नाही आहे. तर पण शेअर मार्केट हा एकच माझा चान्स आहे की तो करायचा आहे. आणि मी यूट्यूबवरती भरपूर सर्च केलं की बा कुठे चांगलं मिळेल. तर मधल्या पिरियडमध्ये मी ह्याच हॉलमध्ये रवी बॉक्से म्हणून त्यांचं ट्रेडिंग अटेंड केलं होतं 1 दिवसाकरता. पण एवढं वास्ट होतं की इकडनं आलं इकडे गेलं, काही कळालं पण नाही. आणि नंतर मग लॉकडाऊन पिरियडमध्ये नंतर मी प्रीती राणे म्हणून त्यांचं एक हे बघितलं सॉफ्टवेअर, त्यांचं रेकॉर्डेड व्हर्जन होतं. पण त्यात पण काही कळलं नाही. त्या पण 2 इंटर द्यायच्या, वरती गेला तो बाय करायचा, खाली गेला सेल करायचा, अशा प्रकारे एवढंच, बाकी काय नव्हतं. आणि पुण्याचे एक रवींद्र भारती म्हणून त्यांचं पण केलं. त्यांचे तर पैसे माझे फुकट गेले. लॉकडाऊन पिरियडमध्ये असे पैसे भरले आणि पुढे काय ते पण असं रेकॉर्ड सेशनच होतं, ते मी काय केलं नाही पुढे. आणि आता म्हटलं करायचं करा, पण तुमचे रील एवढं बघितले मी तुमचे व्हॉट्सअपवरती की ते बघून एवढं मोटिवेट झालं, खूप मोटिवेट झालं. आणि नंतर ठरवलं, आता माझी मुलगी पण आली बरोबर, तिला पण म्हटलं आता काही करायचं, पण सरांचा हा क्लास करायचा. तर तिला मी तयार केलं आणि तिला सुटे म्हणत होतं. म्हणून शेवटी म्हटलं डिसेंबरला तिचा लॅब होणार होता. तर म्हटलं आपण त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करूया. मग शेवटी मग ही बॅच तुमची झाली, त्या बॅचला अटेंड केलं आणि आम्हाला खूप बरं वाटलं की या ठिकाणी मला नक्कीच काहीतरी गेन मिळेल अशी मला खात्री आहे. त्यामुळे तुमचे पुनश्च सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.